हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण इंटरनॅशनल अफेअर्सच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला टॉपिक बेन गुरियन कॅनल हा बघणार आहोत। हा यूपीएससी आणि एमपीएससी प्रिलिम 2025 साठी एक महत्त्वाचा टॉपिक ठरू शकतो। त्यामुळे हा टॉपिक आपल्याला क्लिअर होणे आवश्यक आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा ही तुम्हाला नम्र विनंती। तर बघा, बेन गुरियन कॅनल जो आहे तो मेडिटेरियन सी आणि रेड सी या दोघांच्या दरम्यान आहे। तो यामध्ये असलेल्या नेगेव डेझर्ट थ्रू पास होतो। म्हणजे याच्यामध्ये जो कॅनल आहे तो नेगेवच्या वाळवंटामधून पास होतो। त्यानंतर हा रेड सीच्या अकाबाच्या आखातापासून सुरू होतो आणि मेडिटेरियन सी मध्ये जातो। त्यानंतर याची लांबी जी आहे ती 160 मैल किंवा 257 किलोमीटर इतकी आहे। इस्रायलचे संस्थापक जनक डेव्हिड बेन गुरियन यांचे नाव त्याला देण्यात आलेले आहे। तर हा बेन गुरियन कॅनल इस्रायल बिल्ड करत आहे। तो जो सुएझ कॅनल आहे त्याला एक पर्याय म्हणून शिपिंगसाठी जो सुएझ कॅनल मेन आहे त्याला एक पर्याय म्हणून इस्रायल हा बेन गुरियन कॅनल तयार करत आहे। त्याचा फायदा असा होईल की युरोप आणि आशिया दरम्यान एक नवीन शिपिंगचा मार्ग तयार होईल आणि जी मक्तेदारी सुएझ कॅनलने निर्माण केली होती त्याला एक पर्याय म्हणून या शिपिंग मार्गाकडे बघता येईल। त्यानंतर सुएझ कॅनलला पर्याय म्हणून याच्याकडे बघता येईल। त्यानंतर आता या इमेजमध्ये सुएझ कॅनल आणि बेन गुरियन कॅनल दोन्ही दाखवलेले आहे। त्यामध्ये सुएझ कॅनल जो आहे तो गल्फ ऑफ सुएझ थ्रू मेडिटेरियन सीला भेटतो आणि त्यानंतर बेन गुरियन कॅनल तो पण मेडिटेरियन सी आणि रेड सी यांच्या दोघांच्या दरम्यान आहे। फक्त हा गल्फ ऑफ सुएझ मधून जातो आणि हा गल्फ ऑफ अकाबा मधून जातो। एवढं तुम्ही लक्षात घ्या।